घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की जानकी विचार करत असते की मी सुमित्रा यांना दिलेला शब्द कसा पाळू आणि शर्वरी यांना निर्दोष कसं मुक्त करू। तेवढ्यामध्ये इकडे ऋषिकेश येतात आणि म्हणतात की तू काय विचार करत आहेस। त्यावेळेस इकडे जानकी म्हणते की मी काही विचार करत नाही। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की आपला एवढ्या वर्षाचा संसार आहे आणि मी तुला चांगलाच ओळखतो, तर काय खरं आहे ते सांग। त्यावेळेस इकडे जानकी म्हणते की तुम्हाला कसं कळतं माझ्या मनातलं। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुम्ही बसून घ्या आणि पाणी प्या, मी तुम्हाला सर्व काही सांगते। त्यानंतर ती पाणी देऊन कोटामध्ये घडलेला सर्व प्रकार सांगते आणि ती म्हणते की जेव्हा शर्वरीने हातोड्याने वार केला तेव्हा त्याच्या टाळूपर्यंत पोहोचला नाही, पण जेव्हा राहुलने वार केला तेव्हा तो इझिली राहुलच्या डोक्यामध्ये लागत होता। त्यानंतर इकडे ऋषिकेश म्हणतात की याचा अर्थ लवकरात लवकर शर्वरी ही बाहेर पडेल। त्यावेळेस जानकी म्हणते की माहीत नाही आणि मला खूप अस्वस्थ वाटत आहे। त्यानंतर इकडं हॉस्पिटलमध्ये सौमित्रा आणि अवंतिका बोलत बसलेले असतात। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो, आज तू हॉस्पिटलमध्ये असतानाही शर्वरीची केस लढली। त्यावेळेस अवंतिका म्हणते की हे सर्व जानकी वहिनीमुळे शक्य झालं। त्यानंतर इकडं सारंग म्हणतात की ऐश्वर्या तुम्हाला कळतं ना, आईचं वय झालेलं आहे आणि तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल करू शकत नाही का आणि तुम्ही आईंशी कसं बोलत होता। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मी जे खरं आहे तेच बोलत होते आणि मला असं खोटं वागता येत नाही। त्यानंतर इकडं सौमित्र अवंतिकाला म्हणतात की मला ही केस लढायला हवी होती, पण मी माझ्या करिअरचा विचार केला आणि ही केस लढायला नकार दिली आणि माझ्यामुळे खूप त्रास झालेला आहे। मी तुझ्याशी खूप रूडली वागत होतो आणि त्याबद्दल मला खरंच तू माफ कर। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की असं काहीच नाही आहे आणि तुम्हाला रिअलाईज झालं त्यातच मोठेपणा आहे आणि आता फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा आणि मला दुसरं काहीच नको। त्यानंतर इकडं सारंगला ऐश्वर्या म्हणत असतात की शर्वरीनेच विक्रांतरावांचा खून केला आहे, पण माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही आणि आता अवंतिका आणि जानकी यांनाही असंच वाटत आहे की ती निर्दोष आहे। त्यानंतर इकडं जानकी ही शर्वरीसाठी डब्बा घेऊन तिला भेटायला येते। त्यावेळेस ती घरचा डब्बा शर्वरी यांना खायला देते। त्यानंतर इकडं जानकी शर्वरीला म्हणते की लवकरात लवकर तुम्हाला यामधून मी मुक्तता करेल। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी तुम्हाला एवढा त्रास दिला तरीही तुम्ही माझ्याबद्दलच विचार करत आहात आणि याचं मला खूप गिल्ट वाटत आहे आणि तुमचे मी किती जरी आभार मानले तरीही ते कमीच आहे। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंबामध्ये भांडणंही होतच असतात, पण संकटामध्येच खरं काय आहे ते समोर येत असतं। त्यामुळे तुम्ही कसलाही विचार करू नका आणि तुम्ही लवकरात लवकर यामधून मी बाहेर काढेन, असं जानकी शर्वरी यांना सांगते। त्यानंतर इकडं हॉस्पिटलमध्ये सौमित्र अवंतिकाला म्हणतो की मला खरंच तू माफ कर आणि आता मी तुला सोडून कधी जाणार नाही आणि तुला मी या केसमध्येही मदत करेल। तेवढ्यामध्ये तिथं जानकी डब्बा घेऊन येते आणि म्हणते की अवंतिका आता तुझी तब्येत कशी आहे। त्यावेळेस अवंतिका म्हणते की आता माझी तब्येत ठीक आहे आणि त्यानंतर केसची आपण लवकरात लवकर तारीख घेऊन काय होईल ते पाहूयात आणि डॉक्टरांना मी भेटून येते, असं जानकी सांगून तिथून निघून जाते। त्यानंतर इकडं सौमित्र हा अवंतिकाला डब्बा खाऊ घालतात आणि म्हणतात की तू लवकरात लवकर बरी हो। त्यानंतर इकडं अवंतिका म्हणते की आज माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती खूप प्रेम येत आहे। त्यानंतर इकडं जेलमध्ये एक अनोळखी व्यक्ती शर्वरी यांच्यासोबत जेलमध्ये अटक होते आणि ती म्हणते की मी तुला जे सांगत आहे ते ऐक आणि तुला इथून बाहेर पडायचं आहे का। त्यावेळेस शर्वरी म्हणते की हो, पण माझा निकाल लागल्यानंतर मी तर इथून बाहेर पडणारच आहे। त्यानंतर ती व्यक्ती म्हणते की कोर्टाचे निकाल हे लवकर लागत नसतात आणि तारखेवर तारखा हा पडतच असतात। त्यावेळेस शर्वरीला वाटतं की हे खरं आहे आणि तिच्या सांगण्यानुसार आपण बाहेर पडावं असं तिच्या मनामध्ये येतं। त्यानंतर इकडं जानकी डॉक्टरांना भेटून येते। त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की उद्याच तुम्हाला डिस्चार्ज मिळेल। त्यानंतर इकडं दोघंही जेवण केलेले असतात। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की मी थांबते। त्यावेळेस सौमित्र म्हणतात की मी इथे थांबतो आणि तुम्ही घरी जा। घरी गेल्यानंतर तिथं ऐश्वर्या ही जानकीची वाट पाहत थांबलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते की शर्वरी हे सर्व नाटक करत आहे आणि तुला नाही लक्षात येत आहे का, ज्यावेळेस तू तिथे होतीस त्यावेळेसच शर्वरीने भिंतीवरती डोकं आपटलं। त्यानंतर आत्ता आपण गेलो होतो तेव्हाच तिला स्वप्नही पडलं, हे सर्व शर्वरीचंच नाटक आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुला म्हणायचं काय आहे आणि तुला कितीदा सांगितलं आहे। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मी हे सर्व खरं सांगत आहे।